हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काजू मसाला। आता रेस्टॉरंट स्टाईल, धाबा स्टाईल काजू मसाला बनवा घरी, तेही अगदी सोप्या पद्धतीने। हा काजू मसाला खूप चविष्ट आणि क्रीमी बनतो। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला बनवूया रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला। इथे एका पॅन मध्ये 2 चमचा बटर घालून घेऊ। बटर पॅन मध्ये वितळून गरम होऊ देऊ। आता यामध्ये काजू घालू। काजू सोनेरी रंगावर भाजून घेऊ। काजू इथे मी 1 वाटी घेतले आहेत। वजनी प्रमाणात काजू 125 ग्रॅम आहे। काजू बटरवर भाजल्यामुळे काजूला नमकीन अशी टेस्ट येते। काजू सोनेरी रंगावर परतला आहे। आता साईडला काढून घेऊ। आता याच पॅन मध्ये आपण थोडे तेल घालू आणि 1 मोठा कांदा उभा चिरलेला यामध्ये परतून घेऊ। जास्त भाजायचा नाही, कांदा थोडासा ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे। गोल्डन कलरवर कांदा परतला आहे। आता यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो चिरून घालू। हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो शिजला की यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडे आल्याचे तुकडे, 2 तेजपत्ता, 12 ते 14 काळे मिरे, 1 चक्रफूल, दालचिनीचे 3 तुकडे, हिरवी वेलची 2, 4-5 लवंग हेही यामध्ये 1 मिनिट परतून घेऊ। आता हा मसाला परतून झाला आहे। हा मसाला पूर्णपणे थंड करून घेऊ। थंड झाल्यावर आपण जे काजू भाजून घेतले होते त्यातले 1/4 कप काजू या मसाल्यामध्ये घालू। आता हे सगळ्याचे वाटण करून घेऊ। इथे मी 1 कढई घेतली आहे। कढई चांगली गरम झाली। आता यामध्ये अर्धी वाटीला थोडंसं कमी असं तेल घालून घेऊया। तेलाऐवजी इथे तुम्ही बटर ही वापरू शकता। तेल गरम झाले की यामध्ये वाटण केलेले घालून घेऊ। हे वाटण पाणी न घालता बारीक करून घेतले आहे। हे वाटण तेलामध्ये छान असे परतून घेऊ। मसाला तेलामध्ये परतून झाला। आता यामध्ये लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट मसाल्यामध्ये परतून घेऊ। अर्धा चमचा हळद घालू। 1 चमचा गरम मसाला परतून घेऊया। धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, मसाले व्यवस्थित परतून घेऊ। वाटण केलेले होते त्या मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला होता तो थोडे पाणी घालून काढून घेतला। ते पाणी यामध्ये घालते आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊ। मसाल्यांना तेल सुटले। आता यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालू। गरम पाणी घातल्यामुळे मसाल्याची चव बदलणार नाही। जर थंड पाणी घालाल तर मसाल्याची चव बदलून जाईल। पाण्याचे प्रमाण कमी करू शकता। तुम्हाला ग्रेव्ही कितपत थिक हवी त्यावर पाण्याचे प्रमाण ठरवा। काजू मसाला हा थिकच असतो, पण मी इथे थोडी थिकनेस कमी ठेवली आहे। आता याला थोडी उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ घालू। मीठ मिक्स करू आणि अर्धी वाटी क्रीम घालू। क्रीम ऐवजी दुधावरची साय फेटून घालू शकता।
व्यवस्थित मिक्स करून घेऊया। परत एक उकळी आणू आणि यामध्ये काजू घालून घेऊ। काजू घातल्यानंतर कस्तुरी मेथी 1 चमचा घालू, अशी क्रश करून घालायची आहे। कस्तुरी मेथी आणि काजू व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा साखर घालू। साखर घातल्यामुळे काजू मसाल्याला चव खूपच छान अशी येते। आता गॅस बारीक करू, मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं झाकण झाकून ठेवू। पाच ते 7 मिनिटांनंतर बघा मस्त कट आला आहे आणि मसाला काजूचा घमघमाट सुटला आहे। आता मस्त अशी वरून कोथिंबीर घालून घेऊया। रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला तयार आहे। माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे। मी तर इथे बसून मस्त खाणार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा। बाय बाय।